स्वामी समर्थ. अक्कलकोट स्वामी समर्थ. खूप वर्षांपूर्वी महाराष्ट्रात एका छोट्याशा गावात विठ्ठल नावाचा एक भक्त राहत होता. तो गरीब होता, पण मनाने अतिशय स्वच्छ आणि श्रद्धाळू होता. दररोज सकाळी उठून तो देवाचं नाव घेत असे. पण त्याचं आयुष्य मात्र संकटांनी भरलेलं होतं. घरात पैसा नव्हता, नोकरी सुटली होती आणि आजारपणाने शरीर साथ सोडली होती. विठ्ठल रोज मनात म्हणायचा, देवा, मी तुझ्यावर विश्वास ठेवतो, पण माझी परीक्षा कधी संपणार? स्वामी समर्थांचा संदेश. एक दिवस गावात एक साधू आला. तो म्हणाला, अक्कलकोटला स्वामी समर्थ आहेत. जे शरण येतात त्यांना ते कधी रिकाम्या हाताने पाठवत नाहीत. हे ऐकताच विठ्ठलच्या मनात आशेचा किरण जागा झाला. त्याने ठरवलं, मी अक्कलकोटला जाईन. अक्कलकोटकडे प्रवास. पायात चप्पल नाही, हातात थोडं अन्न आणि मनात फक्त एकच नाव, स्वामी समर्थ. अनेक अडचणी पार करत तो अक्कलकोटला पोहोचला. मंदिरात पाऊल टाकताच त्याचं मन शांत झालं. डोळ्यातून अश्रू वाहू लागले. तेवढ्यात स्वामी समर्थ समोर आले. त्यांनी विठ्ठलकडे पाहिलं आणि फक्त एवढंच म्हणाले, धीर धर, खरी परीक्षा. विठ्ठल काही न बोलता परत गावी आला. पण संकट संपली नाहीत, उलट वाढली. तो कधी कधी निराश व्हायचा, पण स्वामींचे शब्द आठवायचे, धीर धर. एक दिवस त्याला काम मिळालं. पगार कमी होता, पण तो प्रामाणिक राहिला. एकदा मोठा तोटा होण्याची संधी आली, पण विठ्ठलने चुकीचा मार्ग स्वीकारला नाही. स्वामी कृपा. काही महिन्यांनी परिस्थिती बदलू लागली. त्याचं काम वाढलं, पैसा येऊ लागला, आजार बरा झाला. एक रात्री स्वप्नात स्वामी समर्थ आले आणि म्हणाले, जे संयम ठेवतात त्यांनाच कृपा मिळते. विठ्ठलच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले. भक्तीचा अर्थ. विठ्ठल रोज म्हणायचा, स्वामी समर्थ आहेत म्हणूनच मी आहे. तो गरजू लोकांना मदत करू लागला. त्याच्या जीवनात शांतता आली. शिकवण. स्वामी समर्थ आपल्याला शिकवतात, श्रद्धा ठेवा, संयम ठेवा, चुकीचा मार्ग सोडू नका. देव उशीर करतो, पण न्याय नक्की करतो. शेवट. आजही अक्कलकोटमध्ये येणारा प्रत्येक भक्त म्हणतो, स्वामी समर्थ, माझ्यावर कृपा ठेवा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.